बनावट आणि खोट्या जात प्रमाणपत्राचा वापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले सोलापूरचे भाजपचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सोलापूरच्या न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाला सरकार पक्षानं जोरदार आक्षेप घेत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास विरोध दर्शवलाय। येत्या 13 मार्च रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे। सोलापूर शहर जिल्ह्यात रास्त भाव धान्य दुकानातून गहू तांदूळ याबरोबरच दूध, तेल, रवा, मैदा, चणा पीठ, भाजीपाला, शालेय आणि स्टेशनरी साहित्य उपलब्ध होणार असून राज्य शासनानं गहू व तांदूळ याशिवाय वरील वस्तू विक्री करण्याची धान्य दुकानदारांना मुभा दिली आहे। यामुळे आतापर्यंत शासनमान्य रास्त भाव धान्य दुकान अशी ओळख असलेल्या दुकानांची ओळख आता किराणा मालाचं दुकान अशी होणार आहे। देशभरात बुधवारी इंधन दरात मोठी घसरण झाली असून पेट्रोलच्या दरात लिटर मागे 2.69 रुपये तर डिझेलच्या किमतीत 2.33 रुपये घसरण झाली आहे। त्यामुळे आज पेट्रोलचा दर 75.99 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 65.97 रुपये प्रति लिटरनं विक्री केलं जात आहे। महाराष्ट्रातही कोरोनाचे संशयित रुग्ण सापडले असल्यानं सध्या चिंतेचं वातावरण आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकांना आवाहन करताना घाबरू नका, मात्र काळजी घ्या आणि काही शंका आल्यास डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्या। उगाच स्वतःचं डोकं लावून औषधं घेऊ नका असंही आवाहन केलं आहे। स्मार्ट सिटीतील स्मार्ट हॉटेल तृप्ती एसी वेज रेस्टो एकदा आस्वाद घ्याच। महाराष्ट्रीयन थाळी, पंजाबी डिशेस, साऊथ इंडियन, चायनीज, परिपूर्ण प्युअर व्हेजिटेरियन, नाश्ता असो की जेवण, तृप्तीची ढेकर देणार अनेक जण। वेळ सकाळी 7 ते 11 नाश्ता, दुपारी 11 ते 4 जेवण, सायंकाळी 5 ते 7 नाश्ता, रात्री 7 ते 11 जेवण। फॅमिलीसाठी व छोट्या कार्यक्रमांसाठी प्रशस्त एसी हॉलची सोय। 155 गोल्डफिंच पेठ, डीसीसी बँकेजवळ, नवी पेठ, सोलापूर। बुकिंग साठी संपर्क 9657 19 90 90 आणि 86 98 81 00 19। मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप होईल असं भाकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तवलंय। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत नाराज असून लवकरच परत येतील आणि राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल असा दावाही रामदास आठवले यांनी केलाय। सोलापूर महानगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी 126 कोटी रुपयांचं अनुदान शासनाकडून मिळालं आहे। त्यामुळे प्रत्येक प्रभागात सुमारे 1 कोटींचा निधी या घनकचरा व्यवस्थापनासाठी दिला जाणार आहे। महापालिका सभेत या विषयाला मंजुरी देण्यात आली। अनेक कामांसाठी वारंवार एकच ठेकेदार निविदा भरतो, त्यामुळे महापालिकेची अनेक कामं मॅनेज केली जात असल्याचा विषय यावेळी चर्चेला आला। बराच वेळ गोंधळ सुरू झाल्यानं महापौरांनी सभा तहकूब केली। कोरोना व्हायरसची भीती जगानं घेतली असून सोलापूर महानगरपालिकेने याचा धसका घेतल्याचे दिसून आलंय। महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक्स हजेरी 31 मार्च पर्यंत बंद करण्यात आली आहे। तसंच परिपत्रक महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी काढलंय। महापालिकेच्या सुमारे 6000 कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक्स हजेरी होती। 29 मार्च पासून सुरू होत असलेल्या IPL वरही कोरोनामुळे संभ्रमाचं वातावरण आहे। गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा अशा डॉक्टरांनी देण्यात आलेल्या सल्ल्यानंच अशातच IPL ला परवानगी देऊ नका यासाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। स्थानिक वकील G. एलेक्स बेन्झिगिर यांनी ही याचिका दाखल केली आहे। जयेश दर्बी कलेक्शन आपलं व्यक्तिमत्व खुलवणाऱ्या शूटिंग व शर्टिंग मधील कॉटन आणि लिननच्या अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शेकडो व्हरायटीज उपलब्ध। जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंखाविहिरी जवळ, सोलापूर। मोबाईल 8007 99 91 11 आणि 93 70 99 92 22। काँग्रेसचे नेते आणि आता भाजपच्या वाटेवर असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांचा राजशाही थाट पाहून आपण थक्क व्हाल। $20 कोटी राजमहाल, 400 खोल्या आणि तब्बल 3500 किलोचं झुंबर या महालामध्ये आहे। ग्वालियरमधील ज्योतिरादित्य सिंधिया यांचा राजकारणाशिवाय शूटिंग, तिरंदाजी, क्रिकेट आणि कार रेसिंगची आवड आहे। 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे 32 कोटी रुपयांची संपत्ती आहे।
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रातही शिरकाव केला. सर्वप्रथम काल पुण्यात 2 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर सायंकाळपर्यंत या विषाणूची लागण झालेले आणखी 3 जण आढळून आलेत. महाराष्ट्रात कोरोनाची बाधा झालेले आजपर्यंत 5 रुग्ण आढळलेत. महापालिका परिवहन समिती सभापती निवडणूक बुधवारी होणार असून यासाठी भाजपकडून जय साळुंके तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे परशुराम भिसे यांनी अर्ज दाखल केलाय. भाजपकडे 6 तर महाविकास आघाडीकडे 6 सदस्य आहेत. सदस्य न फुटता मतदान झाल्यास समान मतं मिळतील. त्यामुळे निवड चिठ्ठीद्वारे करण्यात येणार आहे. यापूर्वी शिवसेनेचे तुकाराम म्हस्के चिठ्ठीद्वारे सभापती झाले होते. सुपर गोल्डन सीताफळ ठोंबरे नर्सरी अत्यंत गाजलेला सीताफळाचा ब्रँड, मोठी आणि गोड फळं देणारी व्हरायटी, भरपूर उत्पन्न आणि योग्य मार्गदर्शन. प्रोप्रायटर राजेंद्र ठोंबरे. संपर्क 9673 60 63 87 9146 18 59 59 आणि 90 11 91 59 59. मुक्काम पोस्ट खामगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. एनवायरसेफ कन्सल्टंट्स, आर्किटेक्चरल, इन्फ्रास्ट्रक्चरल अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट्स, पुणे अँड सोलापूर. मोबाईल नंबर 9823112151 and 9823112171. For Pune 9923196999. We are committed for safe environment. Environsafe Consultants.